पुढची बातमी नालासोपाऱ्यात आहे। नालासोपाऱ्यात आज पुन्हा एकदा मोठी तोडक कारवाई करण्यात येणार आहे। नालासोपाऱ्याच्या डंपिंगच्या जागेवरती उभारलेल्या 41 अनधिकृत इमारतींवरती वसई विरार महापालिकेची 23 जानेवारीपासून कारवाई सुरू झाली आहे। 41 पैकी 10 इमारतींवरती कारवाई करण्यात आलेली आणि त्या तोडण्यात आल्या आहेत। उर्वरित इमारतींवरती कारवाई सातत्याने करण्यात येते। दरम्यान या कारवाईच्या भीतीने रहिवासी आता स्वतःहून आपलं सामान खाली करतायत आणि आपली जागा रिकामी करतायत। आता रितू पॅलेस या 4 मजली इमारतीवरती महापालिकेचा हातोडा पडणार आहे। आता 41 पैकी 31 इमारतींवरती आजपासून पुन्हा कारवाई केली जाणार आहे। या संदर्भातच घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकर यांनी। वसई विरार शहर महानगरपालिकेची आजही तोडक कारवाई सुरू होणार आहे। 23 आणि 24 या 2 दिवसांमध्ये पालिकेने 3 इमारतीवर कारवाई केली होती आणि आज सोमवारपासून पुन्हा एकदा सकाळी 10 नंतर ही कारवाई सुरू होणार आहे। असं समजतंय की ही जी बिल्डिंग आहे रितू पॅलेस या इमारतीवरच पहिली कारवाई होणार आहे। त्यामुळे येथील रहिवाशांना जे आहे हे घर खाली करण्यासाठी सांगितलेलं आहे। खूप टेन्शन मध्ये येथील जे आहेत रहिवासी आहेत, कारण की 10 ते 15 वर्षापासून येथे ते वास्तव करत आहेत। आपल्या कष्टाच्या पैशाने त्याने हे घर घेतलेलं होतं आणि आज अचानक पालिका त्यांना घर खाली करायला सांगते। त्यांची ही जी हा जी वास्तू आहे ती आज तोडणार आहे। त्यामुळे पूर्णपणे आपण जर बघितलं तर ह्या ठिकाणी भीतीचं असं वातावरण पूर्ण रहिवाशांमध्ये आहे आणि खूप त्रासही होत आहे, कारण की आज जी आहे या ठिकाणी इमारत तोडणार आहे। तर नोव्हेंबरमध्ये एकूण 7 इमारती या ठिकाणच्या तोडल्या होत्या आणि त्यानंतर ह्या 3 इमारती आता 23 आणि 24 तारखेला तोडण्यात होत्या। म्हणून एकूण जे आहेत इमारती आता 10 तुटलेल्या आहेत आणि 31 इमारती आता बाकी आहेत। त्यामुळे आजपासून पालिका कारवाई सुरू करणार आहे आणि लोकांचा आक्रोश हा वाढत आहे। प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा, नालासोपारा। आमचे प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकर यांनी इथल्या रहिवाशांशी सुद्धा बातचीत केली आहे। त्यांच्या संवेदना आपण जाणून घेऊया। रितू पॅलेसचे रहिवासी आपल्या सोबत आहेत, तर त्यांच्या काय भावना आहेत, त्यांचे काय अर्थ आहात काय ते आपण त्यांच्याशी बोलूया। काय ताई, काय सांगाल, कशा भावना आहेत, काय मागणार तुम्ही सरकारकडनं? सरकार से मैं यही अपील करती हूँ कि मेरे को पहले घर के बदले घर दे दीजिए, फिर मेरा घर तोड़िए। मैं कहाँ जाऊंगी छोटे छोटे बच्चे लेके सब। सर कितने साल से आप रहती हैं? मैं इधर 15 साल से रहती हूँ। 15 साल से रहती हूँ सर। यहाँ पे मेरे बच्चे की बचपन जुड़ी हुई है इस बिल्डिंग से। आप क्या कहेंगे? मैं कहना चाह रहा हूँ सर कि ये लोग बोलते हैं अनलीगल है, डंपिंग प्लांट है, कुछ भी है। वो लोग अगर ये चीज रहा तो महानगर पालिका को पहले ही देखना चाहिए ना। हमको घरपट्टी बना के दी है, ये हमारा घरपट्टी है, हमने हर साल घरपट्टी भरता है। हमारे एरिया से 41 बिल्डिंग से 50 से 60 लाख रुपया का हमारे हर सलीने का वहाँ पे जाता है घरपट्टी। और हमारे पास ये पेपर है, डॉक्यूमेंट है, ये हमको दिया गया है और हम लाइट बिल भरते हैं। फिर भी कहणारे ये अनलीगल है, बोलते हैं अनलीगल है। नक्कीच खूप अर्थभावना आहेत। आपण बघितलं तर एक वयोवृद्ध ही कुठे जाणार ते। दादा, आपका उम्र क्या है? 65 साल, 65। अभी 65 साल में आपका घर टूट रहा है, इतनी मेहनत से बनाया था, कमा। अभी क्या करूं, क्या मेरी समझ में नहीं आ रहा। 2 मियाँ बीवी, लड़के बच्चे नहीं है, 2 ही लोग हैं। अब जाऊं तो जाऊं कहाँ, ये मेरे समझ में नहीं आ रहा। अगर रहने को कहीं तो खाली करके छत मिल जाएगी तो अच्छी बात है। अब हम भी उत्तर भारतीय ही हैं, कभी लिया था 14 लाख रुपए का, 14 साल से रह रहा हूँ, लेकिन अब हम कुछ कह नहीं सकते। कोई कुछ बोलता है, कोई कुछ बोलता है, हमारी समझ में अब नहीं आ रहा है। त्यांनी सरकारकडनं अपील केले, काहीतरी करावं, आम्हाला घराच्या बदल्यात घर तरी द्यावं। प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा, नालासोपारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।